श्री, तुला माहिती आहे माझं अफेअर होतं आणि गीताचं एक बॉयफ्रेंड होता. तुझी गर्लफ्रेंड शिवानी, पण मला त्याचं नाव नाही माहित. नाही, एनिवेज या रिलेशनशिप्समधनं आम्ही बाहेर पडलो आणि मग गीता आणि मी भेटलो एकमेकांना. जान्हवीच्या डोळ्यांसमोर आमचं अफेअर झालं. रादर जान्हवीमुळे आमचं अफेअर झालं असं म्हणायलाही काही हरकत नाही. पण ऍक्सिडेंट झाला आणि हा मधला काळ ती विसरूनच गेली. त्यामुळे तिला असं वाटतंय की आम्ही हे लपवलंय तिच्यापासनं. नाराज झाली ती आमच्यावर. श्री, आम्ही तिला म्हणालो की तुला सगळं नंतर सांगतो. कन्व्हिन्स नव्हती ती, पण तुमची योग्य वेळ येण्याची मी वाट बघेन असं म्हणाली. नाही 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 मनीष, तुला नेमकं काय म्हणायचंय मला नीट लक्षात येत नाहीये. श्री, ती वेळ आलीये का आणि ती योग्य आहे का हे याबद्दल बोलून कदाचित आपल्याला कळू शकतं. म्हणजे आपण हे सत्य तिला सांगितलं की जान्हवी, हे बघ, हे असं असं घडलं होतं, पण ऍक्सिडेंट झाल्यामुळे तू हे विसरलीयस. हे तिला कळल्यानंतर ती कसं रिॲक्ट होतीये यावर आपण अंदाज तर नक्कीच लावू शकतो. ओके ओके, दॅट्स अ ग्रेट आयडिया. आय मीन, मी माझ्या जवळच्या माणसांच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घटना विसरली हे पहिल्यांदा तिला कळेल. बरोबर. मग त्यानंतर माझ्याही आयुष्यात असं काही घडू शकतं हा विचार तिच्या डोक्यात येईल. करेक्ट. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तिला प्रत्यक्ष कळतील त्यावेळी ती निदान हे सगळं आपल्या आयुष्यात खरंच घडलेलं आहे याची शक्यता नाकारणार तर नाही. एक्झॅक्टली. ओके, दॅट्स अ सुपर आयडिया. तुला पटलंय हे? श्री, अरे मीच खूप रिलीफ झालो आता, कारण जान्हवीपासून मी कधीच काही लपवलेलं नाहीये रे. तिला प्रत्येक गोष्ट आजपर्यंत सांगत आलोय. तिच्याशी बोलताना एक मोकळेपणा असायचा, पण आता तिच्याशी बोलताना डोक्यावर एक टांगती तलवार असते आणि त्याचा त्रास होतो. आय कॅन अंडरस्टँड. पण मग तुझं काय होत असेल? तुला तर रोज या दिव्यातनं जायला लागतं ना. अरे मनीष, प्रेम आपल्याला सगळं काही करायला भाग पाडतं रे. सगळं काही शिकवतं आपल्याला. सगळं सहन करण्याची शक्ती देतं प्रेम. पण सगळं मस्त छान होणार आहे आता. खरंच सगळं छान होणार आहे. नक्की होणार. अगं तू का रडतेस एवढी, मला सांग बघू. तू खूप चिडशील माझ्यावर. अगं वेडे, मी काय चिडेन तुझ्यावर, मला सांग बघू काय झालंय. तुला नाही आवडणार. अरे काय? सगळं. कशाबद्दल बोलतेस तू? काय झालंय? मला नाही सांगता येणार. तुला खूप त्रास होईल. अरे कसला त्रास होईल? हा कसला? मला नाही, नको. मी सांगेन नंतर. ओके. अरे हे काय चालवलंय गीता? मी काही विचारलं की मी नंतर सांगेन. निदान कशाच्या नंतर सांगणार ते तरी सांगा आता मला. मी सांगते ना, हे बघ मी पूर्ण फिट आहे आता. मला डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय की मी फिजिकली पूर्ण फिट आहे. प्लीज माझ्याशी शेअर कर ना, काय झालंय गीता, बोल ना. आय एम सॉरी. नको. ऐक ना, गीता ऐक. हा बोल मनीष. जान्हवी, सॉरी तुला कामात डिस्टर्ब करतोय मी, पण गीता आहे का ग तिकडे? आय मीन तिच्या फोनचा काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, म्हणजे नसेल. अगं मग माझा फोन का नाही घेते ती? विचार बरं तिला. मनीष, अगं मला काळजी वाटते म्हणून मी फोन केला. तू म्हणालीस गीता अपसेट आहे आणि माझंही तिच्याशी बोलणं होत नाहीये. मला वाटलं तिचा फोन बिन हरवला की काय. नाही नाही. जान्हवी, ऐकतेस ना तू? हा हा, हॅलो. गीताला फोन दे ना प्लीज. ती नाही आता इथे. बँकेत आली आहे ना ती?
हो. मग सरांच्या केबिन मध्ये गेलीये का? हा, हो हो. ओके. नाही ठीक आहे, तू तू तिला नंतर मला फोन करायला सांग प्लीज. सांगते. आणि जान्हवी, ऐक ना. आपण कॉफी प्यायला जाऊयात. कॉफी प्यायला? हो, म्हणजे बऱ्याच दिवसात आपण कॉफीला गेलो नाही आहोत म्हणून विचारलं. सहज विचारलं. हा, म्हणजे माझी काही हरकत नाहीये, पण कधी? ते ठरवू ना आपण. गीताशी बोलणं झालं की कन्फर्म करू. ओके. ओके, बाय. हा हा, बाय. हा मनीष, अरे तुमचं बोलणं सुरू असताना मी तुमच्या बरोबर राहावं असं मला वाटतंय रे. म्हणजे आम्ही बोलत असताना? हो का? नाही, तुला वाटत असेल तर तू ये. मनीष ऐक ऐक ऐक, हे बघ, तू तुझं स्पष्ट मत मला सांगूच शकतोस एक मित्र म्हणून. मला फक्त असं वाटतंय की मी तुमच्या बरोबर राहिलो ना तर मला तिच्या रिॲक्शन्स बघता येतील. श्री, मला मान्य आहे, पण तू बरोबर आलास तर तुला बघून कदाचित ती ऑकवर्ड होईल असं मला वाटतंय. ही शक्यता आहेच. पण अरे मनीष, तुमचं बोलणं सुरू असताना मी जगाच्या पाठीवर कुठेतरी निवांत बसून राहिलोय, हे अशक्य आहे ना. ऐक ना, ती तुमच्या बरोबर नाही, पण मी निदान तुमच्या आजूबाजूला तर राहतो. पण तू दिसलास तर? नाही दिसणार. श्री, खरं सांगू, मलाच थोडं टेन्शन येईल रे. म्हणजे चुकून तू तिला दिसलास तर तिच्या मनात काय प्रश्न निर्माण होतील ह्याचं टेन्शन येतंय. ऐक, तू टेन्शन घेऊ नकोस, मी नाही दिसणार तिला. मी फक्त आजूबाजूला राहील. हा श्री, ओके ओके, ठीक आहे. अरे मी फक्त माझ्या मनातली भीती व्यक्त केली, इतकंच. बरं चल, अजून थोडा विचार करू. ओके, चल बाय. दादा, हा हा, बरं हे घेऊन ये. ठीक आहे. ह्या भाज्या आहेत, मंडईत जा आणि घेऊन ये जा. कशाला? अरे मी बेक्ड व्हेजिटेबल विथ गार्लिक ब्रेड बनवतो. जा. गुड मॉर्निंग काका. हा? हे ओ बाबा, गुड मॉर्निंग श्री. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय सगळं? अरे काही नाही रे, मला एक छोटासा डबा पाहिजे होता, तो नाही मिळाला म्हणून हे सगळं काढावं लागलं. म्हणून हे एवढं सगळं? हो रे. झुकिनी. झुकिनी. दादा, तू चुकीनी लिहिलंस का काही? ते झुकिनीच आहे, चुकिनी नाही आहे, झुकिनी. मी काय म्हणत होतो श्री, बेझिल, आपल्या पार्सले, बेल पेपर्स. दादा, अरे बेल शंकरावर वाहतात, जेवणात नाही. अरे बेल पेपर्स म्हणजे रंगीत भोपळी मिरची, लाल पिवळ्या कलरची भोपळी मिरची येते ना ती. हो श्री. हो. चेरी टोमॅटोज. चेरी बेबी कॉर्न्स. आपल्या कॉलीफ्लॉवर. झाडू कुठं ठेवतात रे आपल्या घरात? हा? झाडू किंवा डस्टर. झाडू किंवा डस्टर? हा. ते नाही, माहित नाही मला. तुला माहित नाही? तुम्हाला तरी कुठे माहितीये? बट यू शुड नो. हो बाबा, मला तर साधे माझे कपडे किंवा घडी घालून कपाटात जातात ते माहित नाही. माझ्या बेडशीट्स केव्हा चेंज होतात, माझ्या खोलीचे पडदे केव्हा बदलतात, काही माहित नसतं मला. अहो, या बायकांनी मला काही कधी करूच दिलेलं नाहीये. एक काम कर, फ्रीज मध्ये चीज आहे, ते मला तू किसून दे. ओके. ओ बाबा, चीज कशाला? अरे मी बेक डिश करतो ना, त्यात लागतं.
बरं दादा, श्रीला आजच हवाय हा ब्रेकफास्ट. तू भाज्या आणल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही ना. पण या अशा भाज्या कशाला आणायच्या नाही का? त्यापेक्षा मी काय म्हणतो, घरात जे पदार्थ आहेत त्याच्यापासून काहीतरी बनवूया काय? पोहे, हा उपे, शिरा. अरे हे खाऊन खाऊन कंटाळा आलाय रे, म्हणून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय मी. आणि मला येतं ते जमतं, कळलं ना. पण त्यासाठी एवढं पण या भाज्या भारतात मिळतील? तू मंडईत गेलास ना की तुला मिळेल सगळं. अरे पण या सगळ्या भाज्या शिजायला खूप वेळ लागतो रे. नको आता सकाळच्या गडबडीत. अरे मी माझं बघेन, तू फक्त भाज्या घेऊन ये जा. तू तुझं काम कर. अरे असलं बेचव अन्न आवडत नाही रे आम्हाला. तू न खाता कसं बोलतोस रे? ओ बाबा, नाही नाही, मी याच्या हातात किचन दिलेलं नाही ना, म्हणून हा वैतागलाय. अहो. आणि हे सगळं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढतोय. अहो. आणि तुला माहितीये का, आज याने वॉशिंग मशीन बंद पाडलं. काय मग वॉशिंग मशीन बंद पाडलं? नाही, मी मशीन बंद पाडलेलं नाही. मी फक्त कपडे आत घातले आणि त्यानंतर मी दादाला विचारलं की तुला यातलं काही माहितीये का? तेव्हा दादा म्हणाला हे बटन दाब. मी दाबलं. मी दाबायला नाही सांगितलं. मी एवढंच म्हणालो की हे बटन आपण दाबून बघूया का, हे म्हणेस तो बटन दाबून मोकळा झाला होता. हे बघ, असं काही झालेलं नाही, मी सांगतोय. पण म्हणजे आता आपलं वॉशिंग मशीन चालतच नाहीये? है की नाही मजा? अरे तेव्हा ओ बाबा, ओ तुम्हाला एक कळतंय का, आता आपल्याला हाताने कपडे धुवायला लागणार आहेत. मग जॅम झालंय रे, दार उघडत नाहीये त्याचं बस. आणि ते भारतीय मशीन आहे ना, दादा हे विसरला. अमेरिकेतला मशीन सारखं वापरायला गेला ते. हे ह्या वॉशिंग मशीनची कंपनी भारतीय नाहीये, कळलं? आणि मी भारतीय आहे, भारतीय आहे, हो हो ओ, भारतीय आहे मी. ओ, मी काय- सारखं सारखं माझा अमेरिका काढतोय. नाही बघ, मुळात भारतीय अमेरिकेपेक्षा वस्तू वापरण्याची तुला मी काय म्हणतो, त्यापेक्षा या सगळ्या येईपर्यंत आपण बाहेरच जेवत जाऊया का? वेडास का तू? अरे तुझी आई फाडून खाईल मला. अरे तुझी काकू पिस काढेल माझी. अरे श्री, ह्या घरात उत्तम कुक आहे ना. थँक्स दादा, थँक्स अ लॉट. तू जर असा सपोर्ट केलास ना तर मी अमेरिकेतली कुकिंग स्पर्धा सुद्धा जिंकून दाखवतो की नाही बघ. हॅलो, ए कांता, मी माझ्याबद्दल सांगतोय. सॉरी. बरं मला सांगाल का आता ब्रेकफास्ट किती वेळात तयार होईल? फास्ट. याने भाज्या आणल्या की 1 तासात तयार. 1 तास? हो. एक काम करतो मी, आधी मी सगळी भांडी घासतो आणि मग मी जाऊन येतो. भांडी किती तू- पडली? तू- तू- अरे दादा असं काय करतो? तू भाज्या घेऊन ये अगोदर. अरे भांडी धुवायला नको अरे का? भांडी मी धुतो. लिक्विड सोप सापडत नाहीये इथे. लिक्विड सोप नाहीये? मला मिळत नाहीये. मिळत नाही. मग बायका कुठे ठेवतात बरोबर? तू भाजी अरे घेऊन ये. बघितलं तर पाहिजे मला तू एकदा. भाजी घेऊन ये, मी बघतो सगळं. ऐक, माझं भांडी घासायला पाहिजे जर तू जा, तू भाजी घेऊन ये आधी. आळशी कुठला? श्री, हा. ते भांडी घासण्याचा लिक्विड सोप कुठं आहे? लिक्विड सोप? नाही, तोही मला माहित नाहीये. आत्ता मला माफ करा, पण याच्या पुढे सगळ्या घरातल्या कामांकडे मी लक्ष देईन, नक्की देईन. पण त्याआधी आपण हा सगळा पसारा आवरूया का आता? डोंट वरी, मी आहे ना. हं? एकदम चकाचक करतो. फक्त कांताला भाज्या घेऊन येऊ दे. मी करतो सगळं, डोंट वरी. अहो बाबा, पण मी आहे ना रे. करा काय करायचं. दादा, बेल पेपर्स म्हणजे रंगीत भोपळी मिरची. नमस्कार, हॅलो, वेलकम, सत श्री अकाल, गुड इव्हनिंग मित्रांनो. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं या तुमच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे सुहाना सफर विथ आपला लाडका जेडी. हो मित्रांनो, दर संध्याकाळी आपण माझी चातकासारखी वाट बघत असता. कधी या तुमचा जान्हवी! शो तुम्हाला ऐकायला मिळतोय आणि कधी तुमच्या मनातली गाणी तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. काय रे, आज सकाळी सकाळी? हा, असं चालू. कुठे गेले सगळेजण? पिंट्याला रविवारची सुट्टी नसते.
बाबा इथेच पाय मोकळे करायला गेलेत बहुधा आणि आई तिच्या फोनचा रिचार्ज करून घ्यायला गेली आहे. अच्छा. ही मनीष तुझ्यासाठी मस्त चहा करू? नाही नाही नको. ऍक्च्युली आपण कॉफी घ्यायला बाहेर जाऊयात का असं विचारायला आलो होतो मी. का तुला बाहेरच कॉफी प्यायची आहे? हा असंच. का तुला नाही जायचंय? अरे हे बघ, एकतर आज सुट्टीचा दिवस आहे, एकच सुट्टी मिळते, त्यात जर काही काम असेल तरच मी बाहेर पडते, अदरवाईज नकोसं होतं रे बाहेर जाणं. पण आज चल ना. मुळात बाहेरच्या कॉफीवर एवढे पैसे का खर्च करायचे? मी करते ना घरी मस्त स्ट्रॉंग कॉफी करते. चालेल? अगं मला बोलायचंय तुझ्याशी म्हणून. अरे पण मग बोल ना, आता कोणीच नाहीये घरी. इथे? हो तू बोलू शकतोस, त्याला काय झालंय? नाही तसं नाही ग, पण रेस्टॉरंट मध्ये कसं आपल्याला निवांत बसता येईल, छान गप्पा मारता येतील. आता इथे तू कामं करत राहणार आणि मी बोलणार, काय अर्थ आहे त्याला सांग? काहीही या, म्हणजे बाहेर 10 मिनिटं बसायला छान वाटतं म्हणून 100 रुपये घालवायचे कॉफीला काही गरज नाहीये. तू बस इथे, मी मस्त कॉफी बनवून आणते, आपण मनसोक्त गप्पा मारूया. ठीक आहे? आलेच मी. जान्हवी, मला एक अर्जंट फोन येणार आहे, मी येतो लगेच. हा. अरे काय किती चुळबुळ, जरा बस की निवांत. आणि आज सुट्टीचा दिवस आहे, काही महत्वाचा फोन वगैरे येणार नाहीये तुला, कळलं? गपचूप बस, मी आलेच कॉफी करून. बस. आता हिला कसं समजावू? आम्ही बोलत असू तेव्हा श्रीला आजूबाजूला थांबायचंय. हा घे चहा. थँक्यू. कसा झालाय चहा? नाही छान झालाय, पण जरा जास्त झालाय. चव घेतल्यानंतर तुला तो जास्त झालाय असं वाटलं का तुला? नाही 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 तसं काही नाही हो. अरे मी लहान असल्यापासून आईला स्वयंपाकात मदत करतोय, माहितीये तुला? अरे आईला ऑफिस मध्ये जावं लागायचं म्हणून बेसिक गोष्टी आम्हाला सगळ्या करायलाच लागायच्या, नाहीतर आईची खूप पंचायत व्हायची रे. आणि अमेरिकेत आहे ना, माझं मीच करायचो सगळं. आणि अमेरिकेत काय आहे, तशी पद्धतही आहे ना, त्यामुळे मलाही बरं वाटायचं. दिवसभराच्या कामानंतर तो किचन मधला वेळ आवडायचा मला. नाही म्हणजे बाहेर खाऊन खाऊन तरी किती खाणार, किती दिवस खाणार. आणि स्वतःच्या हाताने केलं म्हणून पैसेही वाचायचे. दादा भाज्या तू सांगितलेल्या सगळ्या भाज्या. झुकिनी मिळाली नाही म्हणून मी काकडी आणली. काकडी? बेझिल नव्हतं म्हणून मी येताना तुळशीची पानं आणली तोडून. पार्सले म्हणजे काय हे या भाजीवाल्यांना समजलंच नाही, म्हणून त्यांनी कोथिंबीर दिलेली आहे पार्सल. हे आणि सगळ्यात महत्वाचं बेल पेपर. मग त्याला काही चव नसते दादा, म्हणून मी ही हिरवी ढोबळी मिरची आणली आहे. घे आता पटकन फर्स्ट क्लास कर काय. चल. ह्या भाज्यांनी बेक डिश कशी होईल रे? अरे काकडी घालतं का कोणी त्याच्या? का भाज्यांच्या नॅशनॅलिटीवरनं पदार्थाची चव ठरते दादा? ऑफकोर्स ठरते. अरे ह्या सगळ्या भारतीय भाज्यांनी कॉन्टिनेंटल डिश कशी बनवणार मी, सांग मला. हे बघ दादा, भारतात राहून मी अमेरिकन भाज्या खाणार नाही. तुला यातनं जे काय बनवायचं ते बनव. आणि तू सांगितलेल्या भाज्या आणत बसलो असतो ना तर रात्रीच्या जेवणाची वेळ आली असते आपल्यावर. अरे मेन मार्केटला जायला लागतं त्याकरता. मुद्दाम करतोय सगळं. माझी डिश बिघडवायला सगळं चाललंय याच. मी हम भी कुछ कम नाही आहे. हा ह्या भाज्यांनी मी वेगळी डिश बनवतो की नाही तू बघच. नाही तू बघच तू. दादा जे काही करायचं ना ते पटकन कर प्लीज. ओ हो हो, वा 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 वा. दादा हे कोणते पेय आहे रे?
एक मिनिट मला ना थोडीशी चहाची आठवण येते. चहाच आहे तो. चहा आहे तो, चहाच आहे. येस हा येस कॅरी ऑन. पी आता. दादा अमेरिकेत हा असा चहा पितात? ते तुझ्यासारखी बासुंदी पित नाहीत ते चहा म्हणूनच पितात. नाही माझी आपली एक शंका रे. म्हणजे एक तू उगत नसत्या शंका काढू नकोस. बरं एक मिनिट. बाबा माझी काही मदत हवी का तुम्हाला? का हे सगळं आवरायला घेऊ? डोंट वरी, आम्ही आहोत ना. हो एक कांता, तू भाज्या आणायला गेला होतास तर झाडू खराटा लिक्विड सोप पण आणायचास ना. अरे दादा आपल्या इथे भाजीवाला झाडू खराटा लिक्विड सोप नाही विकत. हे अमेरिकेत विकतात का रे?